थँक्स. बापांना पोरीचा आभार नाही, फक्त आशीर्वाद द्यायचा असतो. सुखी राहा, सुखी. आजी, तुम्ही अजून बी मला ओळखलं नाही? हो, मीच आहे तुमची नात, तुमची कमळी. तुमच्यासाठी मी घरला परत आलोय. मी काढणार तुम्हाला या अवस्थेतनं बाहेर. अनिका, काय करतेस बेटा? सोड ना राजा, शांत हो. अरे कसं होऊ शकतं हे? कसं होऊ शकतं? ती गावच्या आणि माझ्या घरात आई आई आय कांट आय हेट गावछाप. आय जस्ट हेट आय हेट हर and you know what? I hate you too, mom. अनिका, जरा शांत हो. बस, हे बघ, सगळं ठीक होईल. ओके, तू नको ना काळजी करूस, प्लीज. शट अप, जस्ट शट अप. यू नो, सतत सगळं ठीक होईल, हे होईल, ते होईल, काही होत नाही. आणि तुम्ही काय करत पण नाही. बिकॉज यू नो व्हॉट, तुम्ही लुझर आहात. लुझर, बिग लुझर्स. यू अँड हर लुझर आहे, फेलियर आहे, सगळं आहे तुम्ही. आणि ही रॉयल सीट, हा रॉयल थ्रोन माझा होणार होता. ही सगळी प्रॉपर्टी माझी होणार होती. बट ती गावच्या मध्ये कशी काय आली? यू इवन बिलीव्ह की मी काय केलेलं? मी पूर्ण कॉलेजमध्ये फ्लेक्स केलेलं. ही प्रॉपर्टी माझी होणार, इथली क्वीन मी होणार. पण आता सगळे मला ह्युमिलिएट करतील, मला चिडवतील. आणि सगळं ना तुझ्यामुळे होतंय. ए बरं, शांत हो बरं, शांत हो. मला कळते, तुझी तळमळ कळते. तुझ्या मनाची काय आता हालत आहे, काय सिच्युएशन, हेही कळतंय मला. तू एका गोष्टीचा विसर पाडू देऊ नकोस. जेव्हा आपल्याला एखादं मोठं युद्ध जिंकायचं असतं ना, त्यावेळेस अशा ह्या छोट्या छोट्या ज्या लढाया असतात ना, त्या इतक्या मनावर घ्यायच्या नसतात, सोडून द्यायच्या असतात. आर यू रिअल ग्रॅनी आजी? आर यू फॉर रिअल राईट नाव? तू वेडी आहेस का? किती वेळा सांगू तुला, मला न कळणारे शब्द नको यूज करत जाऊ. व्हाय डू यू इवन यूज दीज वर्ड्स? ठीक ठीक, मला असं म्हणायचं होतं की ही जी गावछाप आहे ती या म्हातारीची नात म्हणून जे घरात आलेली आहे ते तुला आवडलेलं नाहीये, बरोबर? पण आपल्यासाठी हीच एक आनंदाची गोष्ट झालेली. एक आनंदाची गोष्ट माझ्यासाठी पण झाली आहे. मला काहीतरी रिअलायझेशन हिट झालंय. काय? की खरी मॅड ना ती आजी नाहीये. खरी मॅड तू आहेस, मॅड ग्रॅनी. आणि का तोंड आहे म्हणून काय वाटेल ते बोलशील तू? आई, ती काहीही बडबड करत नाहीये, ती खरंच बोलतेय. तू खरंच मॅड झालीस. ती भिकारडी मुलगी आपल्या घरात आली, त्याचा तुला आनंद होतोय? सिरियसली? काय करू मी तुम्हा दोघींचं का? हा, किती शब्दही काढताना मला लाज वाटते. हे इथे काय आहे? मेंदू आहे की त्याच्यात काय बटाटे का फोंडेत काय? मी असं कुठे म्हटलं का की कमळी या घरात आली म्हणून मला खूप आनंद झाला, असं म्हटलंय का मी? हे बघ, ती जी कोणी आलेली आहे या म्हातारीची नात म्हणून किंवा त्या राजांची मुलगी म्हणून मला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये, कळलं? तुम्हा दोघींच्या एक गोष्ट लक्षात येते का की ही जी कोणी म्हातारीची नात म्हणून आपल्याकडे आलेली, त्यामुळे ती आपल्याच बरोबर राहणार आहे आणि ती कमळी आहे. आपल्याच सोबत जर राहणार असेल तर आपण तिचा असा काटा काढू शकतो. जी अवस्था आपण म्हातारीची केलेली आहे तीच तिची पण करू शकतो. लक्षात येते का तुमच्या काही? हा, लक्षात येतंय ना? हेच म्हणते मी.
म्हणजे ती जिवंत पण राहीलच पण मेल्यासारखी. कसं? अरे हो आई, तू अगदी बरोबर बोलतेस. हे माझ्या डोक्यात का नाही आलं? सांगते काय? तुम्ही काही पण बोला, आय एम नॉट गोना बिलीव्ह यू गाईज फ्रॉम नाउ. ए राणी, ए राजा, माझ्या सोन्या, माझी लाल परी, ऐक राजा, विश्वास ठेव बाळा माझ्यावर. मी करते ना सगळ्या गोष्टी नीट. आता फक्त पार्टीसाठी आलेली ही जी माणसं आहेत ना, त्यांना जाऊ दे. अजून बरीच माणसं जायची, त्यामुळे त्यांना जाताना आपण टाटा बाय बाय करणं गरजेचं आहे ना. एकदा का ती सगळी माणसं गेली ना, का ह्या कमळीला बघ कशाशी स्वतःसारखी सरळ करते. ते ग. ताई, बघा आज किती आनंदाचा दिवस आलाय. तुम्हाला तुमची नात परत मिळाली आहे आणि ती सुद्धा कोण? तुमची आवडती कमळी. तुम्ही म्हणायचात ना, माझी नात अगदी कमळीसारखीच हवी. मग पहा, देवाने न्याय केला. तुमची नात कमळीच आहे. ताई, आता सगळं किती छान होतंय ना. मग तुम्ही सुद्धा पटकन बऱ्या व्हा. काळजी घ्या. मी येईन परत तुम्हाला भेटायला. ए मॉम, गावच्या कमी कुठे दिसत नाहीये कुठेच. आता मला काय माहिती कुठे असेल ती, पण आहेस ना खरंच. आणि का कमळी, हे सगळं काय सुरू आहे? तू अन्नपूर्ण आजींची नात, हे कसं झालं अचानक? आणि हे एवढे सगळे पुरावे तुला अचानक कुठून मिळाले? सकाळपर्यंत तर नव्हते. द वर्स्ट पार्ट इज, तुम्हाला काहीच सांगितलं नाहीस यातलं. अगेन